सोनू, अहो सोनूचे बाबा, आता नाश्ता बनवली? बनव म्हणाले लवकर. आणि आता का करून राहिले बाबा हे? अहो झाला ना नाश्ता, मार घाई करत होते ना, पटकन स्वयंपाकच करते म्हटली, तर ऐकलं नाही. कधी स्वयंपाक झाला असता तुझा? आंबे आणायला जायचे आहे ना, उतरवायचे आहेत ना आंबे लोणच्याचे. अहो तर मी नाही आली असती का? आता स्वयंपाक व्हायचाच आहे माझा, नाश्ता कर म्हटलं तर. तू ये मग, स्वयंपाक झाला का? आम्ही जातो तिघे बापले का जातो. अहो मी का म्हणतो, जास्त आंबे उतरवा नको. आता फक्त 2 पोतळ्या उतरवा. आता गावामध्ये किती घेतात ना किती नाही का माहित. अरे ते जवळजवळच्या गावामध्ये नेऊन ना विकायला. हो तुमच्या म्हणणं बरोबर आहे, जवळजवळच्या गावामध्ये नेऊन म्हणता विकायला, पण लागता तोडायचा ना. एका वेळेस जास्त आणून ठेवाल, विकतील नाही तर मग ते खराब होतात ना लोणच्याचे आंबे. लोणच्यासाठी आंबे ताजे ताजेच पाहिजेत. आज तोडलं की आजच सायंकाळपर्यंत लोणचं टाकून झालं पाहिजे. म्हणून म्हणतो एका वेळेस जास्त आणा नको. तर मग राहू दे, तू नको येऊ. 2 पोतळे आणायचे आहेत म्हणते, आम्हीच आणतो मग. ते पोराबाराला झाडावर चढू नको द्याल. चहाना रुपाना तुम्हीच तोडाल. हो हो. एक काम करतो मी, काही आता आज येत नाही. आता ते लोणच्यासाठी मसाला बिसाला तयार करावा लागेल नाही का? स्वयंपाक झाला की लोणच्याचा मसाला करते रेडी. तू पाय, तुला का करायचे आहे, कसा करायचा आहे तू पाय. आण ना त्या प्लेटी, आण ना नाश्त्याच्या. हो आणते. पप्पाजी, आंबे उतरवायला जायचे आहे म्हणत होते ना? हो हो. आताच जायचं आहे का? आता नाही तर का मग, उन्हामध्ये जाऊन का? आताच जाऊन ना आणून घेऊन पटकन उतरवून. ते पोतळ्या बघ म्हणलो ना तुला, पाहिल्या का पोतळ्या मिळाल्या? नाही मिळाल्या ना पोतळ्या. शांता, त्या खाली पोतळ्या कुठे ठेवली तू? अहो खाली पोतळ्या त्या संदुकावरच तर मांडल्या आहेत. अरे विशाल, त्या संदुकावरच तर मांडल्या आहेत ना पोतळ्या, नाही दिसल्या का? नाही मी संदुकाकडे नाही पाहिलो. विचारताही नाही येत का तुला? माहित नाही आहेत तर कुठं आहेत काय आहेत म्हणून? कुठं पाहत होता तर तू? ते तांदळाचे कट्टे ठेवले आहेत ना, तिकडेच बघत होतो मी, तिथं असतील म्हणून. हो तिथं राहतात का ठेवले? त्यांचा 2 पोतळ्या देऊन दे ना, 2 थैले होतात मग. आता तेही मलाच द्या म्हणता? थैले पोतळ्या आता काका देऊ? नाश्ता देऊ काढून प्लेटमध्ये की ते देऊ? राहू दे, थैले पोतळ्या आम्ही घेतो. तू नाश्ता आण पहिले. नाश्ता करू दे आणि जाऊ दे पटकन. चल तिकडे किचन मध्येच चल. अजून इकडे ग्लासही आणशील, प्लेटही आणशील. आणि शांता, बॉटल मध्ये चांगला पाणी भरून दे थंडावाला. किती बाटलाने आणता? मस्त ते पाण्याची डबकीच ना, चांगला कपडा वगैरे गुंडाळल्या त्या डबकीला. गरमही नाही होत पाणी, तेच नाही आणा. एक डबकी नेलं की होते पाणी तेवढा. अरे हो बरोबर आहे, तेच नेतो. त्याच्यातला पाणी गरमही नाही होत. ए आई, पप्पाजी, घ्या ना नाश्ता, घ्या ना. बापा सोनू, तू कुठून टपकला? आता तर होता नाही ना किचन मध्ये, इकडे आवाज देत होती तर मी. आई आवाज दिली ना, तेव्हाच मी किचन मध्ये आलो. तू इकडे होती, मग नाश्ता दिसला तर प्लेट मध्ये काढलं. असं का? प्लेट मध्ये काढून नाही झाला का? हो इकडेच आणू का मग? नाही राहू दे, तिकडेच येतो आम्ही. शांता, उपमाच बनवली ना? पोहे तर नाही बनवली? नाही बाबा, तुम्ही उपमा बनवायला सांगितलं ना, उपमाच बनवली. ते कंट्रोल मध्ये मिळाले होते ना रव्याचे पाकिट, होते 2 वाचले. आता खूप दिवस झाला उपमा वगैरे बनवली नव्हती, तर आता म्हटलं तोच बनवून टाकते उपमा. चला पटकन चला, थंड होईल. हो चल. का झाला होता? कशाला बोलवलं आणि घाबरून? अरे ते खाताचे डुंगे फेकायचे होते ना. कोणता डुंगा आहे म्हणून बोलवलं होतं. हा का झाबरू नवाडा आहे का? त्याला माहित नाही का खाताचा डुंगा? नाही, आपला खाताचा डुंगा माहित आहे, पण तो एक दुसऱ्यांचा घेतला ना, तो पण फेकायचा होता ना. आपली जागा पडते जास्त, तेवढ्या मानानं शेणखत होत नाही ना. आता मागच्याही वर्षी कमीच झाला होता शेणखत टाकून. म्हटलं या वर्षी घेऊन घेतो, 2 मिळतील तर उरकुडे. असं का? चल ते बरं, काही झाला असेल तर, शिजला असेल तर काही नाश्ता पाणी. जाऊ दे मग. आता ते ट्रॉली वगैरे भरून राहिले, मग जावं लागेल ना सोबत. कोणत्या बांध्यामध्ये टाकायचे आहे, किती टाकायचे आहे. तर आपण राहिला ना तर बरं होते, थोडा टाकतात. तर मग 2च बांध्यात पूर्ण एक ट्रॉली खात टाकून देते हा घाबरू. जी सरपंच भाऊ आहेत का जी घरी? अरे बाबूराव, ये. बसा ना बाबूराव भाऊ, बसा ना. का बसायचं आहे बहिणी? बसा, चहा ठेवते, चहा प्या. नाही बहिणी, आता चहा पिऊन आलो घरून. आता चहा नाही, राहू दे. हो, तुला कुठं डबल चहा जमते? ते जमते तुला बरोबर, नाही का? का सरपंच भाऊ, बदनामच करून टाकल्या सगळ्या मला. तसा का पिऊन पडला राहतो का? नाही बाबा, तसा कुठं म्हणलो मी? आता तूच म्हणते चहा नाही जमत, मग एक वेळ पेलो की मी पेत नाही म्हणते, तर मग का जमते? ते जमते का म्हटलं. बरं बाबा वहिनी, बनवा, चहाच पिऊन जाईन. झाला मग. आता कसा आला सरळ रस्त्यावर? बोल, कोणता काम आहे? अजी भाऊ, ट्रॅक्टर आहे का खाली?
नाही नाही बाबूराव, खाली तर नाही आहे, खातावर लागला आहे ना. शेणखत फेकणं चालू आहे. असं का, शेणखत फेकणं चालू आहे का? मलाही त्याच कामासाठी पाहिजेत होता. 2 ट्राल्या होईल शेणखत, जास्त की नाही होत. असं तर मी का म्हणतो, 2 दिवस थांब मग. आज आणि उद्या, परवा ठीक आहे, परवा फेकून देऊ मग. ठीक आहे ना, ठीक आहे, पण परवा नक्की. हो हो, माझ्या 2 दिवसात होते. बस ना बाबा. चहा येऊन राहिला ना, बस. हो बसतो ना, बसतो. अरे इंदू, प्यायचं पाणी आणशील? हो हो, आणतो आणतो. सरपंच भाऊ, तुमच्या इथला मयूर गेला का? हो गेला गेला, 2-3 दिवस झाला गेला. तर आता त्याच्या आखरीचा वर्ष आहे ना, आता पेपर वगैरे होतील म्हणे. असं असं. जी भाऊ, 2 दिवस लागतील का खात फेकायला तुम्हाला? नाही नाही, आज न होते माझ्या मूर्खात फेकून, तर मग उद्याचं बघा ना. उद्या फेकून द्या मग. अरे नाही नाही, उद्या नाही जमत ना. उद्या दुसऱ्यांच्या फेकायच्या आहे, त्यांना हो म्हणून झाला आहे. असं का? थांब ना, आता तुला की नको करू? नाही नाही, घाई करायचं तसं काही नाही. हा पाऊस येते ना मग. पाऊस आला बिला तर राहिला जिथलं तिथं मग. अरे बापा, ह्या पावसाच्या तू सोडूनच दे. आता उन्हाळ्यातही पाऊस आला मग. हा बटा, असाच येईल पाऊस, आणि जेव्हा आवश्यकता राहील तेव्हा पाऊस नाही येणार. हो तो तर आहे म्हणा. राहू दे, आता तू घाई नको करू. थांब आता. परवा नक्की होते तुझ्या फेकून. मला नको फेका बापा, माझ्या मूर्खात फेकायचं आहे. चल, आता झाला स्वयंपाकही. आता लोणच्याचं सामान आणून घेते. मसाला बिसाला रेडी बनवून ठेवून देते. अरे पण आंबा फोडणी लागेल ना. घरी आहे आंबा फोडणी, कापत नाही बरोबर. आता कोणाच्या घरची आणू बापा? कुंताच्या घरी तर नाही आहे, आमच्याच घरची नेत होते. ललिताच्या घरी नाही आहे, तेही आमच्याच घरची नेत होते. आता कोणाच्या घरी मिळेल? जातो ह्या इंदूच्या घरी. इंदूच्या घरी मिळू शकते. हो, विचारूनच पाहते आहे का तर. अरे थैला पकडावा लागेल ना किराणा सामान आणायसाठी. काकाजी, भांडे घासायची साबण द्या बरं. अरे पोरी, भांडे घासायची साबण नाही आहे बेटा. वाचक होते तर विकले आजच. आता आज जातो सामान आणायसाठी, सायंकाळपर्यंत भेटून जाईल. आता पाहिजे होती काकाजी साबण. निरमा पाकिट ने ना बेटा, निरमा पाकिट ने. निरम्याने घासून घे आजचे दिवस भांडे. हो, आता साबणच नाही आहे म्हणतात, निरम्यानेच घासावं लागेल. पण आहे, निरम्याचा पॉकेट आहे घरी. असं का? काकू आहेत का नाही तर घरी? नाही नाही, ते वावरात गेली आहे. भेंड्या तोडायसाठी गेली आहे वावरात. असं असं. ललिता का घेऊन राहिली? ते भांडे घासायचे साबण घ्यासाठी आली होती बापा. नाही आहे म्हणतात. तुम्ही का घेत होता? मी लोणचं बनवत आहे तर सामान घ्यासाठी आली. लोणच्याचे मसाले वगैरे, राई आणले का? आंबे तोडून आणले? हो, गेले आहेत आणायसाठी. तू म्हणत होती ना ललिता, आंबे लागतील लोणच्याचे म्हणून. हो हो, येऊन जाशील मग? हो येईन ना. येईन मग 4 वाजेकडे. हो हो, 4 वाजेकडे ये, नाही तर 2 वाजे ये. नाही नाही बाबा, 2 वाजे तर खूप ऊन राहते. येईन मग 4 वाजेकडेच येईन. हो तशी करशील. आणि ललिता, ते तुझ्या घरी आंबे फोडणी आहे का? कुठं ताई, आमच्या घरी आंबे फोडणी आहे. मीच तर तुमच्या घरची नेत होती. मागच्या वर्षी आणली बापा तुमच्या घरची आंबे फोडणी, कापतच नव्हती. हो, बोथड झाली आहे नुसती. मग ह्या काकूच्याच तर घरची नेली, मंजुळा काकूच्या इथली. असं का? काकूच्या घरी आहे का? हो आहे, यांच्या घरी. यांच्या घरचीच तर नेली मी. चला बापा, जाते. भांडे आहेत तसेच घासायचे. साबूनसाठी आली होती, आता निरम्यानेच घासते. जी काकाजी, आज आणाल ना साबून? हो हो, माझ्या दुकानाचं सामान आणायचंच आहे. आणणार आहो आजच. ये बेटा मग ये. हो ठीक आहे ना. हो जी काकाजी, आंबे फोडणी आहे का तुमच्या घरी? हो आहे ना बाई. चला बापा, चांगला चला, मिळाली तर. पण शांता, तुझी काकू ना वावरात गेली आहे. येईल 12-1 वाजेकडे, मग येऊन जाशील. नाही तर मग पोराईला पाठवशील. हो जी काकाजी, आता पाहिजेत होते ना. आता आंबे आणतील, दूध हा करून सोबतच काटकूट करणे आहे आंबे. आता तुझी काकू राहिली असती तर मिळाली असती बेटा. आता मला माहित नाही आहे कुठं ठेवलं आणि कुठं नाही तर. आणि तिचं सामान दिसत नाही, कुठं ठेवते कुठं नाही तर. ठीक आहे ना काकाजी. काकाजी, मला मसाल्याचा सामान पाहिजेत होता. हो हो, आहे ना आहे. द्या बरं काकाजी, एक कच्चा मसाला द्या, अर्धा पाव. मिक्स द्याल काकाजी सगळा. ते वेलची, कलमी, सायजिरा, जायपत्री, जायफळ, जिरा वगैरे तो मिक्स राहते ना, तो कच्चा मसाला द्या. हो हो, देतो देतो. आणि मोहरीची डाळ द्या अर्धा किलो. आणि अर्धा किलो गुळ देऊन द्याल. हो हो, ठीक आहे ना. विषय, ही मोकळी झाली.
पोतळी कुठे ठेवला? ते टोपल्यातले आंबे पोतळीतच टाकावं लागतील ना, कसे कसे टोपल्यात पकडून नेऊ? ह्या सोनूकडे होती ना ते पोतळी, तो पकडून गेला होता ना. ए सोनू, ते पोतळी कुठं आहे? मी आंबे वेचून ठेवलं तिथं. कोणते आंबे वेचून ठेवला तू? ते खाली पडले होते ना, ते आंबे वेचून ठेवलं तिथं. अरे बापा, मिक्स तर नाही केल्या? तोडलेवाले आंबे वेगळे ठेवायचे होते. नाही नाही पप्पाजी, मिक्स नाही झाले. तोडलेवाले आंबे इथंच आहेत. ते एक दोन पडले खाली, ते सोनूनं वेचले होते. हो, तर तेच तर मी वेगळे ठेवलो ना. चला ना पप्पाजी, आता झाला नाही का? एवढे झाले तरी आंबे तोडून. आता खूप ऊनही लागून राहिली आणि भूकही लागली. हो हो, आता जाऊन ना घरीच जाऊन. आता ऊनही कडक झाली. अरे बापरे, आंबे उतरवल्या का शांताराम भाऊ? पाड वगैरे पडला का? नाही नाही, पाड वगैरे याचा पडतच नाही. हा लोणचेचा आंबा आहे. याचा 1 नंबर लोणचे होते. अरे हो, हा लोणचेवाला आंबा आहे. नाही पूर्णच झाला का उतरवून मग? नाही नाही, पूर्ण नाही झाला. आता थोडा थोडा उतरवतो म्हणलं. मग विकल्याही पाहिजे ना. पूर्णच उतरवून टाकीन, मग विकते का एका दिवसामध्ये? मागच्या वर्षी नाही फरला होता, हो ना? असाच फरला होता. फक्त का 50 आंबे निघाले होते, तर घरीच झाले होते लोणच्यासाठी. हा आंबाच तसा आहे. 1 वर्ष फरते आणि 1 वर्ष फरतच नाही. कसर काढून घेते, कसर काढून घेते. मागच्या वर्षी नाही फरलं, या वर्षी फरलं. होतात, मस्त होते, पैसे होतात.